आमदार कोण होईल? अतुल शेठ. का बरं? अतुल शेठ हा पाणीदार आमदार आहे. पाणीदार आमदार हा कसा असतो हे अतुल शेठनी या 5 वर्षात लोकांना दाखवले. या पाठीमागचे जे आमदार होते त्यांनी पाण्यासाठी लोकांना जुन्नर तालुक्यातल्या वनवन करायला लागली. यामुळं अतुल शेठच आमदार होतील. पण त्यांच्या विरोधामध्ये 4 उमेदवार आहे. सत्यशील शेरकर आहे, शरद सोनवणे, आशाताई बुचके, देवराम लांडे. तर मग या आव्हानाकडे तुम्ही कसं पाहता? ते आम्ही आव्हानच पाहत नाही, आम्ही फक्त अतुल शेठ पाहतो बस. विरोधक म्हणतात की 5 वर्षात आमदार अतुल बेनके यांनी काहीच काम केलं नाही. अतुल शेठ बेनके यांनी काम केलं नाही केलं. 3,300 कोटी तालुक्यासाठी आणले त्यांनी. कोण म्हणता विकास झाला नाही? स्वतः माझ्या घरापाशी 20 वर्ष रस्ता नव्हता, तो अतुल शेठने आज दिला. आज त्याचं काम चालू आहे. रस्ते झाले आमच्या गावात, पाण्याची टाकी झाली. अतुल शेठ. का बरं? विकास केलाय त्यांनी. प्रत्येक गावामध्ये त्यांनी कोटीच्या वरती निधी दिलेला आहे प्रत्येक गावामध्ये. त्याच्यामुळे अतुल शेठ. तुमचं गाव? आमचं गाव तेजेवाडी. काय काय काम झालं? आमच्या गावामध्ये रस्त्यांची कामं झालेली आहेत, डिपेंडची कामं झालेली आहेत, त्याच्यानंतर मंदिरासाठी सभामंडपाची कामं झालेली आहेत. भरपूर कामं केलेली आहेत अतुल शेठ. विरोधक म्हणतायत की 5 वर्षात आमदारांनी काहीच काम नाही केलं. विरोधक तर बोलणारच ना. विरोधकांना दिसत नाही ना कामं. ती कामं दिसली पाहिजे त्यांना. त्यांनी बाहेर आलं पाहिजे घराच्या, तेव्हा ती कामं त्यांना दिसतील ना. घरात बसून काय बोलणार आहेत? तेच बोलणार की कामं दिसतील. 4 विरोधक आहेत म्हणजे विरोधी उमेदवार, त्यांचं सुद्धा आव्हान असणार आहे. तर मग याच्याकडे कसं पाहता? नाही, विरोधाबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही, कारण आमचा मुद्दा हा आहे की आमच्या गावात विकास झालाय. ज्या माणसाने आमच्या गावात विकास केला त्याच्यासोबत आम्ही सगळे तेजवाडीकर सोबत आहे. आम्ही आता खरं तर राज्यामध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांच्या बाजूने एक भावनिकतेची लाट आहे. मग लोक भावनिकतेच्या लाटेकडे जातील, विकासाच्या लाटेकडे जातील, की नेमकं काय वाटतं तरुणांना? तरुण हा विकासाच्या मार्गाने जाणार आहे 100%. हो, विकासाच्या. आणि आमदार साहेबांचं सांगायचं झालं 5 वर्षामध्ये पाण्याची कमतरता कुठेच पडली. जे मागच्या पंचवार्षिकला झालं ह्या पंचवार्षिकला झालेलं नाही. म्हणजे लोकांना ज्या मोटारी पाण्यामध्ये ढकलायला लागायच्या त्या ह्या पंचवार्षिकमध्ये त्यांना असं काही करता नाही. जागेवर होत्या. जागेवर मी म्हणतो 10 फूट सारखवले असते. या टायमिंगला 10 फूट सारखवले असते, त्या टायमिंगला 100 फूट सारखवले होते. याचे काही फरक आहेत ना शेठचे. अतुल शेठचं पाण्याचं नियोजन एकदम 100% परफेक्ट नियोजन आहे.